Good morning all. So yesterday we learned about the input module. So today we learn about the output module. So basically the function of input module that we already learned. So what is the function of input module? It is just a device which convert the voltage level of input device to suitable level which processor can understood, means 5 volt DC. So that is the basic job of input module. Now what is the function of output module? So before going to see the function of output module, just like in input module there are discrete input module and analog input module. So discrete म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. Discrete means what? Such a module or a module in which the devices are connected, input devices connected are discrete type. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये फक्त ऑन आणि ऑफ, 1 आणि 0, लो आणि हाय, त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट किंवा त्याला आपण म्हणतो डिजिटल. ओके. सो जसे इनपुट मॉड्यूलमध्ये डिस्क्रीट आणि ॲनालॉग टाईप आहेत, आता आपण फक्त डिस्क्रीट बघतोय, ॲनालॉग मी तुम्हाला नंतर सांगेल. सो जसे डिस्क्रीट मॉड्यूल आहेत इनपुटमध्ये, तसेच आउटपुटमध्ये पण डिस्क्रीट मॉड्यूल आहे. आणि याच्यामध्ये परत ए सी आणि डी सी. सो जर इनपुट डिव्हायसेस ए सी असतील तर तो ए सी इनपुट मॉड्यूल होईल आणि डिस्क्रीट ए सी इनपुट मॉड्यूल. सिमिलरली जर इफ इनपुट डिव्हायसेस आर डी सी, देन दॅट इज कॉल्ड डी सी डिस्क्रीट इनपुट मॉड्यूल. इन द सेम वे देर आर आउटपुट मॉड्यूल. आउटपुट मॉड्यूलचं काम काय बघा. इनपुट मॉड्यूलचं काम काय, इनपुट डिव्हाइस ऑन झाला किंवा इनपुट डिव्हाइस ॲक्टिव्ह झाला की रिसीव्ह द सिग्नल, convert it into 5 volt DC, give to the processor, and processor will save that signal given by the input module in the form of 1 in the memory. याचा अर्थ काय की इनपुट मॉड्यूलकडनं आलेला जो काय सिग्नल आहे तो 1च्या फॉर्ममध्ये मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवतो. कोण? प्रोसेसर. आणि मग त्या जो काय प्रोग्राम तुम्ही प्रोसेसरमध्ये सेव्ह केलेला आहे त्या प्रोग्रामच्या अकॉर्डिंग प्रोसेसर काय करणार की चेक करणार की हे इनपुट आलेलं आहे, आता याच्यानंतर काय ॲक्शन घ्यायची आहे आणि मग प्रोसेसरला आउटपुट द्यायचं आहे. मग आता प्रोसेसरचं आउटपुट, जसं प्रोसेसरला 5 व्होल्ट इनपुट लागतं, प्रोसेसर काय करणार 5 व्होल्ट आउटपुट देईल. पण आता तुमचे आउटपुटला जे डिव्हायसेस कनेक्ट आहे तर नॅचरली आउटपुट डिव्हायसेस तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते असतात आपले आउटपुट डिव्हायसेस. तुमचा कॉन्टॅक्टर आहे किंवा तुमचा एक लॅम्प आहे, इंडिकेशन लॅम्प, किंवा सॉलिनॉइड वॉल आहे जो तुम्हाला ऑन करायचा आहे. म्हणजे तुमचे जे डिव्हायसेस आहे हे डी सी डिस्क्रीट आउटपुट डिव्हायसेस किंवा ए सी डिस्क्रीट आउटपुट डिव्हायसेस. जर आपले आउटपुट डिव्हायसेस, आता डिस्क्रीटचा मिनिंग डिस्क्रीट वर्ड नेहमी वापरत नाही, कारण काय डिस्क्रीट म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की डिजिटल. आपण हे सध्या काय शिकतोय, ऑन ऑफ वाले डिव्हायसेस, दॅट इज कॉल्ड डिस्क्रीट. आता ए सी की डी सी, मग ए सी असेल कॉन्टॅक्टर आपला कशावर ऑन होतो, ए सीवर 240 असेल तर ए सी डिस्क्रीट आउटपुट डिव्हाइस तुम्ही कॉन्टॅक्टर ऑन करायचा समजा तुम्हाला, ठीक आहे. मग माझं इनपुट आल्यानंतर माझा कॉन्टॅक्टर ऑन झाला पाहिजे, तर प्रोसेसर काय करणार की पुश बटन प्रेस केल्यानंतर माझ्या प्रोग्राममध्ये फक्त पुश बटन ऑन झालं की कॉन्टॅक्टर ऑन झाला पाहिजे असाच प्रोग्राम असेल तर प्रोसेसर काय करणार की तो 5 व्होल्टचा जो सप्लाय आहे तो आउटपुट मॉड्यूलला देणार, कारण 5 व्होल्टवर तुमचा कॉन्टॅक्टर ऑन होणार नाही आहे. सो इट विल गिव्ह दॅट 5 व्होल्ट सिग्नल टू युअर आउटपुट मॉड्यूल. And then output module will convert that 5 volt to the desired value which is required for your output devices and the output device will on. This is the function. So open page number 299, discrete output module. मी तुम्हाला याचे फोटो पण टाकतोय कारण याच्यामध्ये मी थोडंसं एक फिगरमध्ये चेंज केला, दॅट आय विल एक्सप्लेन यू. सो डिस्क्रीट आउटपुट मॉड्यूल. सो जस्ट लाईक input module there is also AC and DC type and both types are available in wide range and voltage. जसं इनपुट मॉड्यूल आपले 120 वोल्ट, 240 वोल्ट, 24 वोल्ट DC, सेम थिंग. आउटपुट पण तसेच आहेत. द फंक्शन ऑफ डिस्क्रीट आउटपुट मॉड्यूल इज टू एनर्जाइज द आउटपुट डिव्हाइस सच ॲज मोटर स्टार्टर कॉईल. द मोटर स्टार्टर कॉईल म्हणजेच कॉन्टॅक्टर, वर्ड लक्षात घ्या. पायलट लाईट्स म्हणजे तुमचं इंडिकेशन लॅम्प आणि सॉलिनॉइड वॉल म्हणजे आपली कॉईल, सॉलिनॉइड वॉल. सो दीज आर दी आउटपुट डिव्हाइसेस कनेक्टेड ॲट इज टर्मिनल. जे काय आउटपुट मॉड्यूलच्या आउटपुटला कनेक्ट केलेले आहेत ते ऑन करणं. व्हेन दी प्रोसेसर प्लेस अ बायनरी 1 इन मेमरी लोकेशन असाइन फॉर दॅट पर्टिक्युलर डिव्हाइस. म्हणजे बायनरी लोकेशन 1 म्हणजे जसं मी इनपुट मॉड्यूलमध्ये लिमिट स्विच किंवा पुश बटन प्रेस केलं की तो इनपुट मॉड्यूल तुमचं कन्व्हर्ट करून प्रोसेसरला देईल. प्रोसेसर काय 1 म्हणून त्याच्या मेमरीत सेव्ह केलं की इनपुट आलेलं आहे.
आणि मग प्रोग्राम त्याने बघितला, चेक केला, सिक्वेन्सप्रमाणे त्याला आता आउटपुट द्यायचं आहे, तर तो पण काय करणार, प्रोसेसर काय करणार, त्याच्या मेमरीमध्ये 1 सेव्ह करणार आउटपुटला. म्हणजे याचा अर्थ त्याला आउटपुट द्यायचं आहे. 1 म्हणजे काय की output is given to the output module and then output module will convert that 1 into the required value. So that is the purpose meaning of this particular statement for the particular device. आता हे बाकी ते कॉस्ट ऑफ द आउटपुट मॉड्यूल वगैरे हे जस्ट गो थ्रू दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट द आउटपुट मॉड्यूल. आता दोन टाईपचे मॉड्यूल्स आहे, एक आहे AC मॉड्यूल आणि दुसरं काय DC मॉड्यूल. तर AC आउटपुट मॉड्यूल म्हणजे स्टँडर्ड व्होल्टेज आर 120 व्होल्ट टू 240 व्होल्ट. As most industrial solenoid valve, contactor, etc. are rated for 240 volt as shown in the figure. आता this is the connection diagram. Open page number, next page 300, page number 300. आता याच्यामध्ये बघा सेम जशी इनपुट मॉड्यूलला तुम्हाला कनेक्शन डायग्राम होती तशी आउटपुट मॉड्यूलला पण कनेक्शन डायग्राम आहे. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये वॉल बघा, 1 नंबरला वॉल दाखवला आहे, नंतर मोटरची कॉईल दाखवली आहे, नंतर लॅम्प दाखवला आहे, सॉलिनॉइड वॉल, हिटिंग कॉईल, व्हेरियस आउटपुट डिव्हायसेस. दीज आर दी आउटपुट डिव्हायसेस. की आता समजा फॉर एक्झाम्पल का 2 नंबरचं घ्या, बघा मोटरचा कॉन्टॅक्टर आहे, आपल्याला जे पटकन समजतं ते. या मोटरच्या कॉन्टॅक्टरला इथून न्यूट्रल मिळाले L2 बरोबर. आता L1 म्हणजे इकडनं आउट2, जेव्हा 2 नंबर आउटपुट ऑन होईल तेव्हा हा कॉन्टॅक्टर ऑन होईल. 2 नंबरचा आउटपुट तुम्ही प्रोग्राममध्ये काय सेव्ह केलं दॅट विल लर्न लॅटर ऑन, इट डझंट मॅटर नाऊ. आता हे 2 नंबरला आउटपुट आलं बरोबर की तुमचा हा मोटरचा कॉन्टॅक्टर ऑन होणार. आता हे झालं तुमचं कनेक्शन. नाऊ the internal circuitry, so the other terminal like this, the internal circuitry found one terminal of the output module is shown. आता जसं तुमच्या इनपुटला एक सर्किट होतं, जसं मी काल एक्सप्लेन केलं तुम्हाला, तसं आउटपुटला पण एक सर्किट असणार आहे. प्रत्येक कॉमन आउट 1, आउट 2, आउट 3 या प्रत्येकाला एक सर्किट असणार. आता हे किती आउटपुट आहेत 8. सो अगेन देर आर व्हेरियस आउटपुट मॉड्यूल, 8 आउटपुट, 16 आउटपुट, then 32 outputs. So according to the number of output the cost of the PLC will vary. Again it depends on what की तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे समजा एक्झाम्पल घ्या की तुम्हाला समजा स्टार्टर तयार करायचे PLCमध्ये कंट्रोल सर्किट. मग तुम्हाला किती आउटपुटची गरज आहे की 3 कॉन्टॅक्टर ऑन करायचे, मग 3च आउटपुट लागतील किंवा एखादे एक्स्ट्रा 4 आउटपुट लागतील, एक्झाम्पल झालं. तर असे किती तुम्हाला व्हॉट इज युअर ॲप्लिकेशन डिपेंड्स ऑन दॅट यू विल परचेस द PLC अँड नंबर ऑफ आउटपुट विल बी रिस्ट्रिक्टेड अकॉर्डिंग टू युअर ॲप्लिकेशन. सो if you require only 4 output, then why to purchase 8 output PLC? It cost will be unnecessary increase. So that is the logic behind this. So आता याच्यामध्ये सर्किटमध्ये जसं इनपुट मॉड्यूलमध्ये AC इनपुट मॉड्यूलचं एक सर्किट होतं आणि DC इनपुट मॉड्यूलचं सर्किट होतं, इंटरनल सर्किटरी. तसंच याच्यामध्ये AC इनपुट मॉड्यूलसाठी पण एक सर्किट आहे आणि AC आउटपुट मॉड्यूलसाठी पण एक सर्किट आहे आणि DC आउटपुट मॉड्यूलसाठी पण एक सर्किट दिलेलं आहे. आता सर्किट म्हणजे काय की बघा, आता तुमच्या प्रोसेसरने 5 व्होल्ट दिलं, मग ह्या 5 व्होल्टचं आपल्याला करायचं आहे 240 व्होल्ट. मग दॅट इज द जॉब ऑफ आउटपुट मॉड्यूल. म्हणजे याच्या आतमध्ये असेल सर्किट. तर मी तुम्हाला इथे 2 सर्किट आहे बघा. एक आहे बघा 12.9 सिम्प्लिफाईड सर्किट फॉर 1 टर्मिनल, जसं इनपुटचं होतं तसं. परत हे UJT आहे, तर मी तुम्हाला UJTच्या ऐवजी आपण सिम्पली फोटो ट्रान्झिस्टरचं सर्किट घेऊ. कारण काय, मी इनपुटमध्ये पण आपण फोटो ट्रान्झिस्टर वापरला आहे, म्हणजे इट विल बी सिमिलर सो दॅट यू कॅन इझिली रिमेंबर ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन, यू विल नॉट कन्फ्यूज. म्हणून एक दुसरं सर्किट आहे, मी तुम्हाला ते ऑलरेडी आय विल पोस्ट यू विथ दिस ऑडिओ. त्याच्यामध्ये काय केलं की बघा, ती पण फिगर, लकीली दॅट फिगर इज ऑल्सो 12.10. हे आहे 12.10 आहे AC आउटपुट मॉड्यूलचं एक इंटरनल सर्किट. असे किती असतील सर्किट त्या आउटपुट मॉड्यूलमध्ये, जेवढे आउटपुट आहेत तेवढे 1 2 3 4 8 जेवढे डिव्हायसेस आहेत तेवढे. आणि DC आउटपुट मॉड्यूल जे आहे तुमच्या पेज नंबर 301वर, त्याचे पण लकीली 12.10, दोघांच्या फिगरचे नंबर सेमच आहे. तर 12.10 पहिलं जे आहे ते अल्टरनेटिंग करंट इंटरफेस आउटपुट मॉड्यूल, त्याच्यामध्ये मी ट्रायक वापरला आहे बघा. लक्षात द्या, ती फिगर काढा तुम्ही, मी तुम्हाला पोस्ट केलेली आहे ती फिगर, किंवा ड्रॉ करून घ्या पहिले आणि नंतर समजून घ्या. फिगरमध्ये काही नाही आहे की प्रोसेसरने तुमचं जे काय इनपुट आलं, इनपुट मॉड्यूलने सप्लाय दिला, प्रोसेसरने काम केलं, सिक्वेन्सप्रमाणे प्रोग्राम्स रन केला आणि आउटपुट दिलं किती 5 व्होल्ट. कारण तुमचं प्रोसेसर किती देणार आहे 5 व्होल्ट. मग 5 व्होल्ट LEDला मिळाला, LED ऑन झाला बघा. लक्षात द्या फिगरकडे वायरिंग डायग्राम दिलेली आहे मी ती 12.10. LED ऑन झाला, फोटो ट्रान्झिस्टर तुमचा ऑन झाला आणि ह्या फोटो ट्रान्झिस्टर इथे ट्रायक वापरला आहे बघा. ट्रायक म्हणजे काय, ट्रायक इज नथिंग बट AC स्विच, सिम्पल. हा काय AC स्विच आहे. आणि बघा
इथे एक लॅम्प दाखवला आहे मी, तुम्ही लॅम्प दाखवा, कॉन्टॅक्टर दाखवा, काही दाखवा, या सर्किटमध्ये लॅम्प दाखवला आहे. तर हा लॅम्पला बघा L1 दिलेलं आहे, दिसतंय का, L1 इथे कनेक्ट केला म्हणजे लॅम्पला फेज मिळाला आहे. लॅम्पला न्यूट्रल कुठून मिळेल, या ट्रायकमधून, म्हणजे L2 खाली बघा L2 फ्यूज आणि ट्रायकमधून न्यूट्रल. तर न्यूट्रल केव्हा मिळेल, जेव्हा हा स्विच ऑन होईल. स्विच ऑन झाला तरच न्यूट्रल मिळेल ना, किंवा बरोबर आहे, म्हणजे सर्किट कंप्लीट होईल. म्हणजे हा ट्रायक ऑन झाला, स्विच ऑन झाला तर तुमचं सर्किट कंप्लीट होईल. मग ट्रायक केव्हा ऑन होईल, जेव्हा तुमचा फोटो ट्रान्झिस्टर ऑन होईल. आणि फोटो ट्रान्झिस्टर केव्हा ऑन होईल, जेव्हा LED ऑन होईल. आणि LED केव्हा ऑन होईल, जेव्हा प्रोसेसर तुम्हाला प्रोसेसरकडनं तुम्हाला सिग्नल मिळेल 5 व्होल्टचा. सो इन दिस वे दिस आउटपुट मॉड्यूल वर्क अँड गिव्स अँड युअर लॅम्प विल ग्लो. सो समजा मी एक सर्किट तयार केलं की पुश बटन प्रेस केलं की माझा लॅम्प ग्लो झाला पाहिजे. म्हणजे माझं सर्किट कसं येईल, एक इमॅजिन करा की फेज माझा पुश बटनला जाईल, पुश बटनचा आउटपुट माझं कुठे जाईल, आता कुठे जाईल माझं PLCच्या इनपुटला. आणि मग PLCमध्ये हा प्रोग्राम मी सेव्ह करेल, कोणता सर्किट, हे सर्किट मी ड्रॉ करेल. आणि ड्रॉ करेल म्हणजे हे माझं प्रोग्राममध्ये ड्रॉ केलेलं सर्किट आहे, PLCवर ड्रॉ केलं. आता व्हेन यू विल कम बॅक टू दी लॅब, आय विल एक्सप्लेन यू हाऊ टू prepare how to draw the ladder circuit and how to upload that circuit in PLC. Means that is the soft circuit which you upload in the PLC. PLC will work according to the logic which you given. की मी पुश बटन प्रेस केलं, माझं लॉजिक प्रमाणे काम केलं, and then my लॅम्प विल ग्लो. and then मग हे आउटपुट मॉड्यूल या ट्रायकच्या थ्रू या लॅम्पला ऑन करणार. सो दिस इज दी simple arrangement of output module inside what we can say, this is the circuitry inside the output module. Such 8 on PCB there are 8 such circuits which is on out 1 out 2 out 3. म्हणजे हे जे out 1 2 3 आहे ना, तर हे म्हणजे तुमचा हा इथे जे कनेक्ट केलेला आहे लॅम्प. सो दिस इज नथिंग बट द सर्किट इनसाइड द आउटपुट मॉड्यूल. म्हणजे या आउटपुट मॉड्यूलच्या आतमध्ये काय असणार, असे 8 सर्किट असणार, 8 असतील तर. आता हे झालं AC. आता तुम्ही यू कॅन ऑल्सो लर्न दिस 12.9 UJT, बट व्हाय टू कन्फ्यूज की 2 सर्किट करण्याची गरज नाही. हे 12.9 तुम्ही काढू नका, काही गरज नाही. हे 12.10 अल्टरनेटिंग करंट इंटरफेस आउटपुट मॉड्यूल हे सिम्पल आहे, हे लक्षात ठेवा. याचं एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला दिलेलं आहे की हे कसं एक्सप्लेन करायचं, की जे मी सांगितलं तेच एक्सप्लेन करायचं, नथिंग मोर दॅन दॅट. आता हे झालं AC, कारण आपलं हे डिव्हाइस काय, कॉन्टॅक्टर वगैरे हे AC. पण समजा तुमचे डिव्हाइसेस DC आहेत, आउटपुटचे डिव्हाइसेस DC आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला TC लागेल. म्हणजे तिथे ट्रायक नाही चालणार, कारण ट्रायक हा AC स्विच आहे. सो DC आउटपुट मॉड्यूल म्हणजे काय, इफ युअर आउटपुट डिव्हाइसेस आर DC लाईक 12 व्होल्ट और 24 व्होल्ट DC, म्हणजे आपल्याला जे 5 व्होल्ट DC आलं त्याचं आपल्याला 12 व्होल्टमध्ये किंवा 24 व्होल्ट DC किंवा 240 व्होल्ट DC पण असू शकतं. तर त्याला कन्वर्ट करायचं तुम्हाला वेगळं सर्किट लागेल. सो दॅट सर्किट इज नथिंग बट 12.10 सिम्प्लिफाईड DC आउटपुट मॉड्यूल सर्किट. हे बघा दिलेलं आहे. सो DC आउटपुट मॉड्यूल्स आर अवेलेबल इन रेंज. Suitable voltage and current range has to be selected by the consumer according to the load requirement. The operation of the DC output module is similar to that AC output module, except that instead of SCR or triac, power transistors will be used to switch on power to the output device. When connecting the output device to the output module, one terminal of all the devices are connected to the negative. सेम जसं आपण एक तिथे न्यूट्रल देतो आणि एक फेज देतो, तसं इथे बघा, इथे लक्ष द्या. 12.10 सिम्प्लिफाईड DC आउटपुट मॉड्यूल. आय विल एक्सप्लेन दिस सर्किट. जर तुमचं आउटपुट मॉड्यूल DC असेल तर त्याच्या आतमध्ये असे सर्किट असतील 8, आणि AC असेल तर जे मी आता सांगितलं ते असतील. तर हे जे सर्किट आहे हे बघा, याच्यामध्ये काय केलं आहे की प्रोसेसर सिग्नल फ्रॉम 5 व्होल्ट DC फ्रॉम प्रोसेसरकडनं 5 व्होल्ट मिळालं, LED ऑन झाला, फोटो ट्रान्झिस्टर, म्हणून हे कॉमन सर्किट आहे. सर्व ठिकाणी फोटो ट्रान्झिस्टर यूज केल्यामुळे मध्येच UJTचं नको, तुम्हाला सोपं व्हावं म्हणून मी हे सर्किट वेगळ्या बुकमधून घेतलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी 5 व्होल्ट प्रोसेसरकडनं मिळालं, LED ऑन झाला, फोटो ट्रान्झिस्टर ऑन झाला. याच्यानंतर या ठिकाणी पॉवर ट्रान्झिस्टर आहे. आता हा पॉवर ट्रान्झिस्टर इथे स्विच म्हणून काम करतोय. जसं तुमचा ट्रायक स्विच म्हणून काम करतोय, तसा इथे पॉवर ट्रान्झिस्टर हा स्विच म्हणून काम करतोय. इथे बघा तुमचा हा प्लस DC फ्यूजमधून डायोड करून पॉवर ट्रान्झिस्टरला आला, आणि इथे तुमचा हा खाली लोड म्हणजे काय, हा इथे वॉल दाखवलेला आहे. इथे कॉन्टॅक्टर पण दाखवू शकता तुम्ही, लॅम्प पण दाखवू शकता. आणि याच्या अक्रॉस एक सर्किट दिसते बघा, त्याला आउटपुट इंडिकेटर LED म्हणतात. की जसं मी तुम्हाला सांगितलं की इनपुट आल्यानंतर त्याचे इंडिकेशन लॅम्प असेल, की इंडिकेट केलं की इनपुट ओके आहे, ट्रबल शूटिंगसाठी पण ते उपयोगाचे होते. दॅट्स वी ऑलरेडी डिस्कस यस्टरडे हाऊ दॅट लॅम्प विल हेल्पफुल टू इंडिकेट दी फॉल्ट. समजा एखादं आउटपुट ऑन होत नाही, तर बाबा इनपुट येते की नाही चेक करा, LED ग्लो झाला. तसं आउटपुट येते की नाही हे चेक करण्यासाठी आउटपुटच्या म्हणजे आउटपुटला सप्लाय मिळाला तर हा LED ग्लो होईल. LED ग्लो होतोय पण आउटपुटचा कॉन्टॅक्टर ऑन होत नाही, म्हणजे याचा प्रॉब्लेम आउटपुटच्या कॉन्टॅक्टरमध्ये आहे. LED ग्लो झाला आहे म्हणजे सप्लाय आलेला आहे. त्याच्यासाठी काय की आउटपुट इंडिकेटर LED दिला आहे.
आणि हे रेजिस्टन्स म्हणजे फक्त व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी दिलं आहे बाजूला, कारण एलईडीला 5 व्होल्ट लागतं, तुमच्या कॉन्टॅक्टरला 24 व्होल्ट असेल किंवा 240 व्होल्ट असेल तर दॅट व्होल्टेज ड्रॉप सो दॅट एलईडी विल ग्लो. सो आता हा जो तुमचा एलईडीला इकडनं निगेटिव्ह मिळाला, पॉझिटिव्ह कुठून मिळेल ट्रान्झिस्टरमधून, आणि किंवा ह्या लोडला पण पॉझिटिव्ह कुठून मिळेल ट्रान्झिस्टरमधून. हा केव्हा मिळेल, जेव्हा हा ट्रान्झिस्टर ऑन होईल, आणि ट्रान्झिस्टर केव्हा ऑन होईल, जेव्हा फोटो ट्रान्झिस्टर ऑन होईल तेव्हा हा ट्रान्झिस्टर कंडक्ट होईल आणि तुम्हाला इकडे पॉझिटिव्ह हा एक्सटेंड होईल. इज इट? सो सेम थिंग इज देअर. सो दिस इज द DC आउटपुट मॉड्यूल. So what is inside the module? That is nothing but these two circuit. One is the AC module circuit and another one is the DC module circuit. So other things are same and many times the fuse, हे फ्यूज कशासाठी दिले माहिती आहे का? इथे फ्यूज दिलाय बघा आउटपुट मॉड्यूलमध्ये. फ्यूज कशासाठी की समजा तुमचा कॉन्टॅक्टर फॉल्ट झाला तर काय होणार, शॉर्ट सर्किट करंट फ्लो होईल तुमच्या PLC मध्ये. सो टू प्रोटेक्ट द PLC फ्रॉम शॉर्ट सर्किट करंट तिथे फ्यूज प्रोटेक्शनमध्ये दिले आहे. तर बऱ्याच मॉड्यूल्समध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी प्रत्येक आउटपुटला एक फ्यूज असेल किंवा प्रत्येक आउटपुटला एक LED असेल की आउटपुट आलं की नाही कळेल. सो नॉट नेसेसरी की प्रत्येक PLCमध्ये असं असेल. काही PLCमध्ये एकच फ्यूज देतात सर्वांना कॉमन, पण त्या केसमध्ये काय होतं की तुम्हाला इट इज डिफिकल्ट टू ट्रबल शूट. बट इन मायक्रो PLC नॉट पॉसिबल टू प्रोव्हाइड फ्यूज एव्हरीवेअर बिकॉज द स्पेस रिक्वायरमेंट विल बी मोर. सो दिस फ्यूज इज there for protection purpose and LED is there for indication purpose. So this is about the output module. Okay, so if any difficulty then ask me, write down in your WhatsApp and send me. So this is about the input module and output module. So till today we learn AC and DC input and output module which is of discrete type, means digital type. In the next lecture we will learn analog type input module and analog type output module. Okay.